नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना सगळे कोणी? आणि संक्रांती कशी झाली तुमची? चांगलीच झाली असेल ना? तर आज माझ्याकडे हळदी कुंकवाचा प्रोग्राम आहे आणि ह्या तीळपापड्या माझ्याकडच्या पूर्ण संपून गेल्या. तर आज मी संक्रांती म्हणजे हळदी कुंकवा करता पुन्हा मी तीळपापड्या बनवत आहे. तर 1 वाटी साखर आणि 1 वाटी मी तीळ घेतली आहे. आता ह्या ताठाला आपण छानपैकी मस्त तूप लावून घ्यायचं आहे आणि बेलण्याला पण छान तूप लावून घ्यायचं आहे. तर किती पण आपण म्हणजे संक्रांतीमध्ये पुष्कळ पुष्कळ मी म्हणजे तीळपापड्या वगैरे सगळ्या बनवल्या होत्या, पण संपून गेल्या. तर मी पुन्हा त्याच्याकरता बनवून राहिली आहे. कारण येणारे जाणारे पण पुष्कळ राहतात, तर आपण किती पण केल्या तरी संपून जातात. आता एका पॅनमध्ये मी ते तूप टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी साखर छान मस्त वितळायला ठेवून दिली आहे आणि 2 मिनटं आपण असंच ठेवूया, जोपर्यंत हे मेल्ट नाही होत तोपर्यंत. आणि ही बघा, थोड्या वेळानंतर मेल्ट होणं चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशीच मेल्ट झाली पाहिजे ना. मेल्ट होऊन पूर्ण म्हणजे ही लिक्विड फॉर्ममध्ये यायला पाहिजे पूर्ण साखर. तर अशा प्रकारे बघा, आपण हळूहळू चालूया. आणि बघा, लिक्विड फॉर्ममध्ये येणं चालू झालेली आहे. साखर छान मस्त वितळून गेलेली आहे आणि याचा कलर थोडासा डार्क व्हायला पाहिजे, हलका डार्क, खूप जास्त पण नाही. जास्त झाल्यानंतर कडू होईल बघा. तर बस इतक्या स्टेजमध्ये आली म्हणजे आपल्याला गॅसला बंद करायचं आहे. तर बघा, लिक्विड फॉर्ममध्ये पूर्ण आलेली आहे साखर आणि मस्त मेल्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर आपण हा प्रोसेस करूया. तर आपण त्याच्यानंतर टाकायची तीळ टाकून छान मस्त याला मिळवून घ्यायची आहे. आणि छान मस्त मिळून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर खूप हडबडी करायची पण काही जरूरत नाही आहे. बिना हडबडीने पण काम होऊ शकतं आपलं. आणि या प्रकारे थोडंसं म्हणजे आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे बेलून घ्यायचं आपल्याला हलक्या हाताने मस्त. आणि जितकं पातळ लागते तितकी पातळ आपण पापडीही बेलू शकतो. तुम्हाला जितकी पातळ लागते तेवढी पातळ बेलायची. त्यानंतर आपल्याला गरम गरम याच्यामध्येच कट लावायचे आहे. तर अशा प्रकारे आपण कट लावून घेऊया. तर छान मस्तपैकी मी चौकोन चौकोन कट लावल्यानं छान मस्त बघा पापड्या बनवून तयार झालेल्या तुम्ही बघू शकता. खूपच छान आणि खूपच पातळ पापडी बनवून तयार झालेली आहे. तर कशी लागली माझी ही रेसिपी? चांगली लागली असेल तर एक लाईक जरूर